नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नवा मोंढा नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी नरेंद्र देवेंद्र महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला। हा 21 आणि 22 दोन दिवसीय या ठिकाणी हा महोत्सव आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आपल्या सोबत या ठिकाणी शर्माजी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत। काय सांगणार त्या कार्यक्रमाविषयी? 2 दिवस कार्यक्रम आपला कसा वाटला? दिनांक 21 फरवरी और 22 फरवरी 2 दिन तक जो यहाँ नए मोंडे में नरेंद्र देवेंद्र महोत्सव हुआ वो बड़ा ही आनंद के साथ हुआ। उसमें यहाँ के जो आयोजक है दिलीप भाऊ धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकुर, उन्होंने नांदेड़ की बड़ी बड़ी हस्तियों को जो कि समाज सेवा में अच्छे काम कर रहे हैं उनको चुन चुन के लाए और उनको नांदेड़ भूषण पुरस्कार से सम्मानित किया। उसमें हमारे रत्नाकर वाघमारे साहब, रमेश सेठ पारसेवा, DVC के डायरेक्टर हमारे दुर्गा प्रसाद जी तोसनीवाल और महाराष्ट्र राज्य के माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चौहान साहब को, इन चारों पांचों को यहाँ पे महाराष्ट्र नांदेड़ भूषण पुरस्कार दिया गया। नांदेड़ भूषण पुरस्कार से उनको सम्मानित किया और देश अपने भारत के कोने कोने से इन्होंने कवि को निमंत्रण दिया, कवियों को आमंत्रित किया। कवि लोगों ने यहाँ पे बहुत ही अच्छा कार्यक्रम पेश किया और सभी रसिकों को बहुत मजा आया। पूरा प्रोग्राम आनंद के साथ संपन्न हुआ। थँक्यू। या ठिकाणी अंबादास लालपोते देखील आपल्या सोबत आहेत। त्यांनी देखील या कार्यक्रमाला कालपासून होते, त्यानंतर त्यांचे देखील या ठिकाणी काही या कार्यक्रमामध्ये वाटप होतं, तर त्यांच्याशी चर्चा करत। काय सांगणार त्या कार्यक्रमाविषयी? कार्यक्रम सांगायचं म्हणलं सर, कार्यक्रम अति सुंदर होता, अप्रतिम, ज्याची काही अपेक्षा करू शकत नाही। दिलीप भाऊने जे काम केलंय हे एकदम फार नियोजनबद्ध काम केलेलं आहे आणि जे बी रस होता भरपूर होता, लोक खुश झालेत। आणि जे तुम्ही धर्मभूषण हे तुम्ही नांदेड पुरस्कार दिलेत हे जरुरी आहे, कारण प्रत्येक नवीन माणसाला ताकद द्यायला पाहिजे, पुढे चालायला यायला पाहिजे। या हिशोबाने जे त्यांनी परिक्रम केला हा फार सुंदर आहे आणि खरंच भरपूर सुंदर झाला कार्यक्रम। काल या ठिकाणी 4 जणांना नांदेड भूषण पुरस्कार देण्यात आला, तर आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांना नांदेड भूषण या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला। हा नांदेडसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार होता, जो की आपल्या मायभूमीतील माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना देण्यात आला। काय सांगणार याविषयी? काय वाटतं आपल्याला? 2022, 23, 24 आणि 25 साठी काल नांदेड भूषण पुरस्कार वितरित करण्यात आले होते। त्यानंतर 2026 चा नांदेड भूषण पुरस्कार हा माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांना प्रदान करण्यात आलेला आहे। आणि या पुरस्कार देण्यामागचा उद्देश हा असतो की नांदेडच्या भूमीतून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहनपर पाठीवर थाप भेटावी आणि त्यांचं कार्य अजून चांगलं होत राहो, या उद्देशामागे या संस्थेनं, या ट्रस्टनं ही भूमिका घेतलेली आहे, जी बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे, ज्याची सुरुवात माननीय कैलासवासी सुधाकरराव डोईफोडे यांच्या नांदेड भूषण पुरस्काराने झाली होती। 2026 चा पुरस्कार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना देण्यात आलेला आहे। यापुढेही सतत हा उपक्रम चालू राहील आणि नांदेडच्या भूमीत कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सांस्कृतिक असो, कला असो, अभ्यास असो, क्रीडा असो, या क्षेत्रातील जे उल्लेखनीय कार्य करणारे जे समाजसेवक असो किंवा कार्यकर्ते असो त्यांना प्रोत्साहन भेटावं म्हणून हा उपक्रम करून नांदेडच्या रसिक श्रोत्यांसाठी अतिशय चांगला असा मराठी कवी संमेलन काल झाला। आज हिंदीचा अखिल भारतीय हिंदी कवी संमेलन झालं, ज्याच्यासाठी प्रेक्षकांनी, रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि हा नांदेडच्या इतिहासातील एक सुवर्णमध्य असा हा कार्यक्रम नांदेडच्या क्षेत्रात नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रातही या कवी संमेलनाचं नाव आहे। खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि आपण खूप चांगलं त्याचं कव्हरेज केलेलं आहे। या ठिकाणी नरेंद्र देवेंद्र महोत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला, त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू। काय सांगायचं? प्रथम तर नरेंद्र देवेंद्र महोत्सवास माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मीच परवा त्यांचा सत्कार केला आणि मला एवढा आनंद झाला आणि ह्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद भेटला। सर्वांनी मनमुराद आनंद घेतला, त्याबद्दल मी त्यांना सर्वांचे खूप खूप शुभेच्छा देतो। आणि जेवढे नांदेड भूषण पुरस्कार जेवढ्यांना भेटला तेवढ्यांना आणि इथं आलेल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे नरेंद्र देवेंद्र महोत्सव संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आणखी हा मोठा होणार आहे असे या ठिकाणी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांना देखील नांदेड भूषण पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी देखील सांगितलेलं आहे की यावर्षी जो कार्यक्रम झाला याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढच्या वर्षीचा कार्यक्रम होणार आहे, त्यांचं देखील सहकार्य राहणार आहे असे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अतिशय सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.